वेलकम बॅक मुलांनो. या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण शिकूया. बेसिकली आपण शिकतो आहोत 10वीचा SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा तिसरा धडा, पॉलिटिकल पार्टीज, राजकीय पक्ष, राज्यशास्त्राचा 10वीचा इतिहास राज्यशास्त्रामधला लेसन. याच्यामध्ये आपण सेकंड क्वेश्चन जो आहे एक्सरसाइज घेतो आहे. सेकंड क्वेश्चन आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. चूक की बरोबर. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. त्याचं तुम्हाला आन्सर दे, कारण स्पष्ट करा. कुठे गेलं? विथ रिझन. मार्किंग सिस्टीम कशी आहे समजून घ्या. मार्किंग सिस्टीम आहे, हा प्रश्न 2 मार्काला येणार. ट्रू का फॉल्स हे सांगायचा, तुम्हाला अर्धा मार्क मिळणार. आणि त्याचं जे तुम्ही एक्सप्लेनेशन द्याल ते एक्सप्लेनेशन कमीत कमी 4 पॉईंट्समध्ये अपेक्षित आहे. आणि त्या प्रत्येक पॉईंटला अर्धा 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 असे 2 मार्क तुम्हाला जनरली त्याचे 2 मार्काला क्वेश्चन येणार आणि 2 मार्क त्याचे मिळतील. ठीक आहे, लक्षात आलं? चला, प्रश्न आहे चुकी बरोबर कारण स्पष्ट करा. राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. ठीक आहे, चला याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पेज नंबर 83, 82. शासन आणि जनता याच्यातील दुवा. मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीतनं शिकवतो आहे, दोन्ही मीडियमच्या मुलांसाठी. ठीक आहे, चला बघूया, सुरुवात करूया. टू ऍक्ट ॲज अ पॉलिटिकल पार्टीज वर्क ॲज अ लिंक बिटवीन गव्हर्नमेंट अँड पीपल. आता आपण कसं एक्सप्लेनेशन करूया बघा बरं का. आता फॉर एक्झाम्पल इथं गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट इथं बसलेलं आहे दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, आणि इथं आहे आपण साधी माणसं, इथं आहोत आपल्या आपल्या गावामध्ये. आता तुम्ही साधी गोष्ट सांगा, गव्हर्नमेंटचं मला कॉन्टॅक्ट करायचं. आता माझ्याकडे नरेंद्र मोदींचा फोन नंबर आहे का? किंवा माझ्याकडं महाराष्ट्राचे जे चीफ मिनिस्टर आहेत देवेंद्रजी फडणवीस, त्यांचा माझ्याकडे नंबर आहे का? मी त्यांच्याशी थेट कॉन्टॅक्ट करू शकतो का? नाही करू शकत. असं जर प्रत्येक माणसाला त्यांनी वेळ द्यायचं म्हटलं तर ते आयुष्यात काहीच करू शकणार नाहीत. बरोबर आहे का? तर पीपल आणि गव्हर्नमेंट ह्यातला जो दुवा आहे, हे बघा हा जो शब्द आहे ना दुवा, इथं इथं काय आहे? लिंक. लिंक कुठे गेला शब्द? लिंक. हा बघा, हा लिंक आहे इथे. ही लिंक म्हणजे ही आहे ना, ही इथं आपण लिहू PP पॉलिटिकल पार्टी. म्हणजे मी आता देवेंद्र फडणवीसांचा नंबर माझ्याकडे नाहीये किंवा नरेंद्र मोदींपाशी मी पोचू शकत नाही, पण मी बारामतीमध्ये राहतो, तर बारामतीमधल्या BJPच्या ऑफिसमध्ये मी जाऊ शकतो ना. तिथं जे शाखा प्रमुख, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख जे असतात त्यांच्याशी तर मी बोलू शकतो ना. त्यांच्यापाशी माझा प्रॉब्लेम, त्यांना मी पत्र देऊ शकतो, त्यांना मी माझा अर्ज देऊ शकतो आणि ते अर्ज ते पुढं गव्हर्नमेंटला देतील. बरोबर आहे का नाही? ती सिस्टीम आहे का नाही? त्यांच्या थ्रू तर मी जाऊ शकतो. आता गव्हर्नमेंटमध्ये कोण आहे? समजा भाजपचं सरकार आहे, त्यांच्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट. तर शिवसेना एकनाथ शिंदे गट त्यांचं ऑफिस आहे बारामतीमध्ये, मी तिथं जाऊ शकतो. किंवा अजितदादा गट त्यांचं ऑफिस इथं बारामतीमध्ये, मी त्यांच्याकडे जाऊ शकतो ना. त्यांच्यापाशी मी माझा अर्ज देऊ शकतो. ही लिंक करायचं काम पॉलिटिकल पार्टीज करतात. पुढं बघा बरं का, खूप सोपं आहे. पॉलिटिकल पार्टीज कम्युनिकेट द डिमांड्स अँड कंप्लेंट्स ऑफ द पीपल टू द गव्हर्नमेंट. म्हणजे लोकांच्या डिमांड, लोकांच्या मागण्या काय आहेत, लोकांच्या तक्रारी, कंप्लेंट काय काय आहेत. डिमांड काय? रस्ते झाले पाहिजे, आमच्या गावात शाळा झाली पाहिजे, आमच्या गावामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल मोठं झालं पाहिजे, गावामध्ये ST कमी आहेत, बसेसची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे, आम्हाला रेल्वे पाहिजे, आम्हाला एअरपोर्ट पाहिजे, आम्हाला जॉब्स पाहिजे. हे सगळं गव्हर्नमेंटपर्यंत पोचायचं, म्हणजे समस्या पोचवण्याचं काम पॉलिटिकल पार्टीज करतात. ठीक आहे. The government tries to get support of the people for its policies and programs through political parties. खूप सोपा मुद्दा आहे, मराठीमध्ये वाचतो. तर शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. ह्याचं एक पटकन सुचलेलं उदाहरण आहे लाडकी बहिणी योजना. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं लाडकी बहिणी योजना काढली. आता लाडकी बहिणी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी. मग त्यांनी जागोजागी स्टॉल लावले किंवा त्यांनी ते मेळावे भरवले की तुम्ही आमच्याकडे या, तुमचं रजिस्ट्रेशन होत नाहीये का आमच्याकडे या, तुमचा फॉर्म भरला जात नाहीये का तुम्ही आमच्याकडे या आणि आम्ही काम करतो. ते कुणासाठी काम करतायत? ते त्यांच्या पॉलिटिकल पार्टीसाठी काम करतायत, लोकांचं काम करून देतात. मग समजा लोकांचं त्यांनी काम करून दिलं तर ते काय करतील? लोक त्यांना पुढच्या वेळी वोट देतील. लोकांच्या मनामध्ये आपली इमेज सुधारायचं काम किंवा आपल्या पक्षाची इमेज सुधारण्याचं काम पॉलिटिकल पार्टीज किंवा पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ते करतात. मग लोकांची कामं करून दिली तर लोक पुढच्या वेळी मत देतील ना. लोकांची कामं नाहीत करू दिली तर लोक कशाला वोट देतील? त्यामुळं ह्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत हे खूप महत्वाचा दुवा आहे, खूप महत्वाची लिंक आहे बिटवीन पीपल अँड दी गव्हर्नमेंट. आय होप तुम्हाला हा मुद्दा समजलं. काय समजण्यासारखं नाहीच आहे त्याच्यामध्ये, खूप सोपं आहे. तरी मी प्रयत्न करतो साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजवण्याचा. आय होप तुम्हाला समजत असेल. तरी पण काही समजलं नाही कमेंट करा. एखादा टॉपिक घ्यायचा आहे आणि तो टॉपिक तुम्हाला अवघड जातोय, क्लिष्ट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यावर फक्त व्हिडिओमध्ये खाली कमेंट करा. 2 दिवसामध्ये त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करेन. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.